बकरी ईदच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काजी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदानाचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय इथं संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीचा प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी। गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। कोणतीही खासगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडवणार नाहीत। कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या। यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या आणि सूचना मांडल्या। यानंतर सदर सूचनेचं संबंधित महापालिका अधिकारी यांनी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित लोकांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळे कायदेशीर बाबींचं उल्लंघन होत असतं। कोणीही कायदा हातात घेऊ नये। कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा। शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। नियमांचं पालन करावं, योग्य बंदोबस्त नेमू असं सांगून बकरी ईद निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते।